हॅलो भावांनो, पेशा आपला नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये काही तुम्हाला प्लांटवर चाललो रस्त्यानं. हा रस्ता पाहूया किती खतरनाक. पाण्याने इकडे काही टू व्हीलर जात नाही, ट्रॅक्टर वगैरे. पाणी जर कमी पडलं तर ट्रॅक्टर जात नाही, तर ते येऊन जात नाही. ते आता पेरण्या जाणार आता. कारण बाकी किती मस्त हिरवगार आहे. इतर सगळं रस्त्यावर गाडी उभी करून दिलाय, इकडे काही जात नाही. तर आज तुम्हाला प्लांटच्या बद्दल काहीतरी सांगतो. आणि हा व्हिडिओ स्पेशल आयट्या करणाऱ्या पोट्टेसाठी, की सोलर प्लांटमध्ये कशा प्रकारे काय काय होते. स्पेशल सोलरच्या आयट्यावाले जे पोट्टे आहेत ना, जे नवीन आयट्याला, त्यासाठी सांगतो की प्लांटमध्ये काय काय होते आणि कसं करायचं सर्व सिरीज कनेक्शन पॅरलर वगैरे. आज तुम्हाला ते सांगतो, ठीक आहे. तसेच कंटिन्यू या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला समोर. चला तर चला मग आता तुम्हाला हे दाखवतो सिरीज कनेक्शन आणि पॅरलर कनेक्शन. चला ह्यासाठी सगळं दाखवतो तुम्हाला. चला, जो ऑनग्रिड सोलर प्लांट आहे ना, जो की सबस्टेशनले ग्रीडली कनेक्ट राहते, त्याचं कनेक्शन म्हणजे प्रत्येकाचं कनेक्शन सिरीजमध्ये राहते. सिरीजमध्ये कनेक्शन राहायचं कारण हे आहे की आपल्याला करंट पाहिजेत असते. व्होल्टेजचं तिकून भेटते, पण आपल्याला करंट पाहिजेत असते. तर पाहून घे कसं आहे. प्लस मायनस याला म्हणतात सिरीज कनेक्शन. आणि पॅरलर कनेक्शन मध्ये काय होते मला माहिती का, जर आपण पॅरलरी कनेक्ट केलं तर करंट तर सेम राहते, पण व्होल्टेज वाढते. सिरीज मध्ये जर कनेक्ट केलं तर व्होल्टेज सारखा राहते, करंट वाढते. हे बाय असं कनेक्शन राहते. किती वॅटचा आहे पाहून घे. 590 वॅटचा आहे. आणि सगळा हा पुरा एक स्ट्रिंग 26 मॉड्यूलची एक स्ट्रिंग तयार होऊन पुरी एक स्ट्रिंग तयार होत येते. आणि इथं आपल्या इन्व्हर्टरले टीव्हीला कनेक्ट होते इथं खाली. जर का आपण कनेक्शन करायच्या वेळेस चुकी केली, तर त्याचा मला माहिती का, जर आता आपल्याला चुकी केली आणि ते जर इन्व्हर्टरला कनेक्ट केली तर इन्व्हर्टर तर बंद पडतेच. पण त्याच्यामध्ये एक डबल प्रॉब्लेम, आपण जेव्हा पण मग रिप्लेस करायला जातो किंवा ते स्ट्रिंग बरोबर करायला जातो, तर त्याच्यामध्ये मला माहिती का एकदम मोठा जोरात स्पार्क होते. तर नवीन जे बी आयट्या करून कोण्या फील्डमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारे करतील पुढे, त्यासाठी सांगतो की कोणतंही काम करा, पण थोडं सेफ्टीनं कर्जा. हँड ग्लोव्स, सेफ्टी शूज वगैरे हे काम करून. याच्यामध्ये जर आपण हे पाहून घ्या. हे जर आपण आता स्ट्रिंग आपल्याला हे अशी काढायची आहे, गलती झाली आपल्याला, आपण आता हे स्ट्रिंग काढत आहे, त्याच्यामध्ये अशी काढायच्या वेळेस मला माहिती का याच्यातून स्पार्क होते, मोठा असा रिंग सारखा स्पार्क होते. आणि झाल्यानंतर पण मला माहिती का, जर आपल्याला चुकी वाटली नाही तर काय होतं मला, जे आपण व्ह्यूसी घेतो ना, व्ह्यूसी म्हणजे आपण मल्टीमीटर म्हणा किंवा क्लॅममीटर म्हणा, जेव्हा व्होल्टेज आणि करंट मोजतो ना, तर तेव्हा समजते. व्होल्टेज तर आपल्याला मग बरोबर दिसते जर चुकी झाली असली तरी. पण जेव्हा आपण करंट मोजतो ना अर्थ करून, तेव्हा आपल्याला समजते. जर करंट झिरो आला, समजून जायचं आपण कनेक्शन कुठेतरी चुकवलं. हे इन्व्हर्टर आहे, हे असा आपला प्लांट आहे. तर अजून काही तुम्हाला जर सोलरच्या बद्दल जर काही माहिती पाहिजे असेल, नवीन सोलर चे आयट्यात आहेत, शिकत आहेत किंवा प्रवेश घेणार आहेत आयट्यामध्ये, तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर काही प्रॉब्लेम असला, काही डाऊट असला, तर ते पण विचारू शकता कमेंटमध्ये, ठीक आहे. असे तुम्हाला ब्लॉग भेटत राहतील. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, गुड बाय.